नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी पूजा पासले अभ्यास मित्र परिवारामध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आपण मॅथ्स आणि रिझनिंगची नवीन सिरीज घेऊन आलेलो आहोत। आतापर्यंत बघा आपले 10 लेक्चर झालेले आहेत आणि आजचं आपलं हे 11वं लेक्चर असणार आहे। याच्यामध्ये आपण मॅथ्स आणि रिझनिंगचे मिक्स टाइपचे क्वेश्चन सॉल्व्ह करून घेत आहोत। याच्यामध्ये विविध एक्झाममध्ये विचारलेले क्वेश्चन आपण इथे डिटेलमध्ये डिस्कस करून घेत आहोत। तर तुम्ही 9:30 ते 10:30 या वेळेमध्ये ही सिरीज नक्की फॉलो करा। आज आपण ही लेक्चर चालू करत आहोत। आज आपण पहिला क्वेश्चन पाहूयात। बघा पहिला क्वेश्चन बघा आपल्या स्क्रीनवर आहे। काय म्हटलं आहे बघा याच्यामध्ये, एका रांगेत संदीप डावीकडून 25वा आहे, उजवीकडून तो 25वा आहे, तर रांगेत एकूण किती मुले आहेत असं त्यांनी विचारलेलं आहे। ठीक आहे, आपल्याला आता क्वेश्चन सॉल्व्ह करायचंय। बघा त्यांनी म्हटलेलं काय आहे बघा, 1 मिनिट। बघा त्यांनी काय म्हटलेलं आहे, एका रांगेमध्ये ही समजा ही डावी बाजू आणि ही उजवी बाजू, तर तो काय आहे डावीकडून 25वा आहे, म्हणजे इथून तो इथे कुठेतरी असेल 25वा आहे। संदीप डावीकडून 25वा आहे आणि तो उजवीकडून पण काय आहे तर 25वाच आहे, म्हणजे इकडून पण 25वाच आहे आणि इकडून पण 25वाच आहे। तर त्यांनी विचारलेलं आहे की या रांगेमध्ये एकूण मुलं किती आहेत असं त्यांनी विचारलेलं आहे। एकदम सोपं आहे बघा। आता अशी जर इन्फॉर्मेशन दिली तर तुम्ही डायरेक्ट तोंडी पण कॅल्क्युलेट करू शकता। बघा काय इकडे किती असणार आहे, हा संदीप सोडला तर याच्या आधी किती मुलं असणार आहेत बघा, 24 मुले असणार आहेत। आणि संदीप कोणता आहे तर 25वा आहे। आणि तेच जर तुम्ही याच्याकडून बघितलं, काय म्हणतात त्याला, उजवीकडून बघितलं तर इकडे किती असणार आहे, 24 मुले असणार आहेत आणि संदीप असणार आहे तो 25वा असणार आहे। म्हणजे काय होते बघा, या साईडला 24 मुलं आहेत आणि त्या साईडला 24 मुलं आहेत आणि संदीप काय आहे 25वा आहे। तर इथं तुम्ही डबल काउंट नाही करायचं, संदीपला एकदाच काउंट करायचं। म्हणजे तुम्ही कसं येणार हे, तर 24 अधिक 1 अधिक 24। आपण इथे एक कोणासाठी घेतलेला आहे तर संदीप साठी, संदीप स्वतः। ठीक आहे, तर तुम्ही असं हे केलं तर काय उत्तर येईल बघा तुमचं, तर 49 मुले हे तुमचं उत्तर येणार आहे। आपल्या ऑप्शन मध्ये कुठे आहे तर ऑप्शन क्रमांक 2 हे आपलं उत्तर असणार आहे। ठीक आहे, तुम्ही काय करायचं याच्यामध्ये, तुम्ही संदीपला डबल काउंट नाही करायचं। असं नाही म्हणायचं इकडून 25 आणि इकडून 25 म्हणजे 50 आणि टोटल मुले 50 आहेत, तसं नाहीये। इथे काय होतंय डबल काउंट होतंय, म्हणून आपण काय करणार संदीपसाठी एकच घेणार आहे, एकदाच काउंट करणार आहोत आणि आपलं उत्तर काय येणार आहे 49 मुले। हे एकदम सोपे गणित असतात। फक्त इथं काय करायचं असतं, तुम्हाला थोड्या गोष्टींचं लक्ष द्यायचं। म्हणजे तुम्ही इथं डबल 2 वेळा संदीपला नाही काउंट करायचं, एकदाच करायचं। म्हणजे वाटतात गणित सोपं, पण काय होतं तुमच्याकडून ती डबल चूक होऊ शकते। तर ह्या छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवायच्या। ठीक आहे, सोपं होतं, तोंडी कॅल्क्युलेट करू शकत होतात। बघा हा दुसरा क्वेश्चन आहे। काय म्हटलेला आहे याच्यामध्ये बघा, याच्यामध्ये म्हटलेलं आहे, खालीलपैकी दिलेल्या विधानांवरून कोणते अनुमान तर्कसंगत आहे असं विचारलेलं आहे। आणि खाली एक विधान दिलेलं आहे आणि त्याचे काय दिलेले आहेत तर अनुमान आहेत। तर ते तर्कसंगत, त्यातले अनुमान कोणते तर्कसंगत आहेत हे आपल्याला काय करायचंय जाणून घ्यायचं आहे। ठीक आहे, आपण विधान वाचून घेऊयात। काय म्हटलेलं आहे त्यांनी, जर याच वेगाने वायू प्रदूषण होत राहिले तर मानवी जीवनासाठी लागणाऱ्या ऑक्सिजनचे प्रमाण कमी होईल असं म्हटलेलं आहे। जर काय होतंय की याच वेगाने जर वायू प्रदूषण वाढत राहिलं तर त्याचा मानवी जीवनावरती परिणाम होईल असं त्यांनी काय म्हटलेलं आहे तर विधान दिलेलं आहे। तर त्याच्यावरून अनुमान काय निघतोय ते त्यांनी पण ते दिलेलं आहे, ते सत्य आहे की असत्य आहे ते आपल्याला काय करायचं आहे तर ते शोधून काढायचं आहे। तर काय म्हटलेलं आहे, वायू प्रदूषणामुळे हवेतील ऑक्सिजनचे प्रमाण कमी होते। आता बघा हे तर एकदमच सत्य आहे, तर्कसंगत आहे। आपल्याला माहिती आहे वायू प्रदूषणामुळे काय होतंय तर हवेतील ऑक्सिजनचं प्रमाण काय होतंय कमी होतंय, हे तर सत्य आहे। याच्यामध्ये याला अपवाद काय आहे का, कोणी हे डिनाय करू शकतंय का तर नाही, हे तर्कसंगत आहे। ठीक आहे, दुसरा अनुमान काय म्हटलेला आहे, आता बघा इथे ब नाहीये, हे व आहे, वायू प्रदूषणाने मानवी शरीराच्या वाढीवर परिणाम होतो। बघा हे शास्त्रीय सत्य आहे। बघा वायू प्रदूषणामुळे काय होतं की मानवी शरीराच्या वाढीवर परिणाम होतो, हे आपल्याला सर्वांना माहिती की वायू प्रदूषणामुळे आपल्या शरीरावरती किती हानिकारक परिणाम होतात। हे शास्त्रीय सत्य आहे, हे तुम्ही डिनाय करू शकता का, नाही करू शकत। म्हणजे हे पण काय आहे तर्कसंगत आहे। आपल्या ऑप्शन मध्ये कुठे आहे तर दोन्ही निष्कर्ष तर्कसंगत आहे, हे आपलं काय येणार आहे उत्तर येणार आहे। ऑप्शन क्रमांक 3 दोन्ही निष्कर्ष
तर्कसंगत आहेत. आपल्याला काय करायचं होतं, विधानांवरून दोन्ही अनुमान तर्कसंगत आहेत की नाही हे चेक करून पाहायचं होतं. ठीक आहे, आपण पुढच्या क्वेश्चनकडे जाऊयात. बघा, वेन डायग्रामचा क्वेश्चन आहे. याच्या टाईपचे, अशा टाईपचे आपण खूप क्वेश्चन आतापर्यंत सॉल्व्ह केलेले आहेत. हे प्रॅक्टिस म्हणून तुम्ही सोडवत चला. बघा काय म्हटलेलं आहे याच्यामध्ये, औरंगाबाद तलाठी सप्टेंबर 2015चा हा क्वेश्चन आहे. अशा टाईपचे क्वेश्चन वेगवेगळ्या एक्झाम मध्ये विचारले जातात, त्यामुळे या क्वेश्चनची प्रॅक्टिस राहू द्या. काय म्हटलेलं आहे, त्यांनी जशी इन्फॉर्मेशन दिलेली असते तशी काय करायची, तुम्ही वेन डायग्राम पहिल्यांदा काढून घ्यायची आणि त्याच्यावरून काय करायचं, तुम्ही क्वेश्चन सॉल्व्ह करायचा. पहिल्या विधानामध्ये काय म्हटलेलं आहे पहा, सर्व कावळे गायी आहेत. ठीक आहे, बघा हे समजा हे कावळे आहेत, तर त्याच्यामध्ये काय सर्वसाठी आपण काय करतो, बाहेरून गोल काढतो. ठीक आहे, सर्व कावळे गायी आहेत. आता हे समजा आतमधले काय आहेत, कावळे आहेत. बघा आतमधले काय आहेत, तर कावळे आहेत आणि बाहेरचे काय आहेत, तर गायी. बघा त्या ज्या विधानामध्ये म्हटलेलं आहे ते आपण काय केलं, डायग्राम मध्ये काढून घेतलं. ठीक आहे, पुढच्या विधानामध्ये काय म्हटलेलं आहे, काही गायी काळ्या आहेत. आता समजा हा बाहेरच्या जर गायी आहेत तर त्यातल्या काही गायी आहेत ते काळ्या आहेत. समजा आपण अशी डायग्राम काढू शकतो, काही गायी काळ्या आहेत. आता बघा इथं डायग्राम काढायची अजून एक पॉसिबिलिटी, ही एक पॉसिबिलिटी आहे आणि अजून एक पॉसिबिलिटी येऊ शकते. बघा असं पण काढू शकतो आपण. बघा त्याच्यामध्ये हे इंटरसेक्ट नाही होणार. बघा डायग्राम ही अशी पण असू शकते. ही डायग्राम क्रमांक 2 इथं मी लिहून घेते. इथं काय आहे, कावळे आणि बाहेरच्या काय आहेत, गायी. आणि याच्यात काय म्हटलेलं आहे, काही गायी काळ्या आहेत. ठीक आहे, म्हणजे अशा 2 टाईपच्या इथे डायग्राम काढता येतात. तर त्यांनी काय म्हटलेलं आहे, 2 पॉसिबिलिटी आहेत आपल्या समोर. तर काय म्हटलेलं आहे, याच्यावरून अनुमान काय काढलेलं आहे, काही गायी कावळे आहेत. आता त्यांनी जे अनुमान दिलेलं आहे ते आपण काय करायचं, डायग्राम नुसार चेक करून घ्यायचं. काही गायी कावळे आहेत. बघा कावळे कुठे, तिथे आतमध्ये आहेत आणि हा गायी आहेत. तर ठीक आहे, आहेत ना काही, काय म्हणतात, काही गायी कावळे आहेत. म्हणजे तुम्हाला डायग्राम वरून समजते की काही गायी कावळे आहेत. ठीक आहे, म्हणजे आपला काय येणार आहे, अनुमान क्रमांक 1 हे काय येणार आहे, बरोबर येणार आहे. ठीक आहे, परत दुसऱ्या याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे, सर्व गायी काळ्या नाहीत असं त्यांनी म्हटलं. आता बघा दुसरं स्टेटमेंट त्यांनी व्यवस्थित वाचायचं. त्यांनी काय म्हटलेलं आहे, म्हटलंय का नाही म्हटलं, नाहीत असं म्हटलेलं आहे. सर्व गायी काळ्या नाहीत. बघा हा बाहेरचा पार्ट गायी आहेत, ह्या मधल्या इथं जर इंटरसेक्ट केलं तर या पार्ट वरती काय येणार आहे, तर काही गायी काळ्या आहेत असं त्याचं काय होतंय, अर्थ होतोय. सर्व गायी काळ्या नाहीत म्हणजे सर्व नाहीत पण काही आहेत ना, म्हणजे त्याचा दुसरा अर्थ काय होतो, सर्व नाहीत म्हणजे काही आहेत असं त्याचा अर्थ होतो. म्हणजे आपलं काय होतंय, तर अनुमान क्रमांक 2 हा पण काय येत आहे, तर तर्कसंगत येत आहे, सत्य आहे. म्हणजे अनुमान क्रमांक अ आणि ब हे दोन्ही काय आहेत, सत्य आहेत. तर आपला ऑप्शन कुठे येणार आहे, तर अ व ब दोन्ही सत्य. आता समजा इथे दोन्ही ऑप्शन सेम झालेले आहेत, इथे एकात नाही वगैरे, इथे समजा आपण याला नाही लिहू, तर आपलं काय येणार, ऑप्शन क्रमांक 3 दोन्ही अ व ब सत्य हे आपलं उत्तर येणार आहे. ठीक आहे, असं आपण तुम्ही काय करायची, वेन डायग्राम काढून घ्यायची आणि क्वेश्चन सॉल्व्ह करायचा प्रयत्न करायचा. ठीक आहे, पुढच्या क्वेश्चन कडे आपण जाऊयात. बघा काय म्हटलेलं आहे, आपण घड्याळाचे क्वेश्चन सॉल्व्ह केलेले आहेत. त्याच्या आधी पण अशा टाईपचे क्वेश्चन सॉल्व्ह केलेले आहेत. तुम्ही हे माझ्यासोबत सॉल्व्ह करत चला. काय म्हटलेलं आहे, घड्याळात दुपारी 3:30 झाली असता तास काटा व मिनिट काटा यांच्यामध्ये किती अंशाचा कोन होईल असं त्यांनी विचारलेलं आहे. आणि तुम्ही जर हे पाहिलं तर इथे बघा 2 वेळा क्वेश्चन रिपीट झालेला आहे. डीएडच्या सीईटी 2008 आणि एमपीएससी सीईटी 2011 मध्ये आहे तसा ऍज इट इज क्वेश्चन रिपीट झालेला आहे. म्हणजे काय होतं की या एक्झाम मधले क्वेश्चन दुसऱ्या एक्झाम मध्ये पण विचारले जातात. त्यामुळे काय करायचं, वेगवेगळ्या एक्झाम मधले पण काय करायची, गणितांची प्रॅक्टिस करायची. तुम्हाला त्याचा नक्कीच फायदा होणार आहे. बघा ज्यांनी त्याच्या आधी लेक्चर सिरीज फॉलो केलेली आहे तर त्यांना फॉर्म्युला माहिती आहे. आपण एक फॉर्म्युला वापरत असतो इथे बघा, 11/2 m - 30h हा आपला काय आहे, तर कोन काढण्याचा किती अंशाचा कोन आहे असं क्वेश्चन विचारल्यावरती आपण हा फॉर्म्युला यूज करतो. सोपा आहे, लक्षात ठेवायचा. तुम्ही याच्यानुसार काय करू शकता, तर डायरेक्ट उत्तरापर्यंत पोहोचू शकता. आपल्याला दिलेलं काय आहे बघा, 3:30
मिनिट असं दिलेलं आहे. तर याच्यामध्ये काय आहे, हा अवर आहे आणि हा काय आहे तर हे मिनिट आहेत. म्हणजे 3 तास 30 मिनिट असं दिलेलं आहे. आपल्याकडे अवर पण आहे आणि मिनिट पण आहे. आता आपण आपल्या फॉर्म्युलामध्ये व्हॅल्यू पुट करू शकतो. व्हॅल्यू पुट करून घ्यायची. बघा मिनिट किती आहेत तर 30 आणि 30 इंटू अवर किती आहेत 3. बघा सॉल्व करून घ्यायचं आहे आपल्याला. इथे खाली काय राहते बघा 11 गुणिले 15 राहते आणि इथं 30 90 राहते. तुम्ही काय करून घ्या बघा. ठीक आहे. तर इथं काय येते 165 मायनस 90 करायचं आहे. तुम्हाला हे मायनस करून घ्या तुम्ही. बघा तुमचं उत्तर काय येणार आहे. ठीक आहे, करायची काही गरज नाही तुम्हाला, ते म्हणजे तोंडी पण तुम्ही सांगू शकता 75 डिग्री. ठीक आहे, आपल्या ऑप्शन मध्ये कुठे आहे बघा 75 डिग्री. तर ऑप्शन क्रमांक 4 हे आपलं काय असणार आहे, उत्तर असणार आहे. किती सोपं होतं. तुम्हाला फक्त काय माहिती पाहिजे तर हा फक्त फॉर्म्युला माहिती पाहिजे. याच्यामध्ये तुम्ही काय करायचं, व्हॅल्यू पुट करायच्या. 11/2m - 30h हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा. ठीक आहे, आपण पुढच्या क्वेश्चन कडे जाऊयात. बघा कॅलेंडरचा क्वेश्चन आहे. कॅलेंडरचे क्वेश्चन पण आपण पाहिलेले आहेत, पण आपण याच्यामध्ये रिपिटेशनचा क्वेश्चन पहिल्यांदा पाहत आहोत. तर याच्यामध्ये काय विचारले आहे, 2014 या वर्षाची दिनदर्शिका कोणत्या वर्षाच्या, हे दिनदर्शिका आहे, हे जरा चुकलेलं आहे बघा. दिनदर्शिका समान असेल म्हणजे 2014 या वर्षाची कोणत्या वर्षाच्या दिनदर्शिकेशी समान असेल असं विचारलेलं आहे. म्हणजे हे 2014चं कॅलेंडर केव्हा आहे असं ऍज इट इज रिपीट होणार असं त्यांनी विचारलेलं आहे. म्हणजे हा कॅलेंडर रिपिटेशनचा क्वेश्चन आहे. आपण हा पहिल्यांदा पाहत आहोत. आपण याच्या आधी रिपिटेशनचा क्वेश्चन नाही पाहिलेला. कॅलेंडर रिपिटेशन. ठीक आहे, हा कॅलेंडर रिपिटेशनचा क्वेश्चन आहे. तर कधी समान येईल असं विचारलेलं आहे. आता याच्यासाठी वेगवेगळे फॉर्म्युले वगैरे आहे आणि ते सगळं किचकट आहे. तर आपण ते लक्षात नाही ठेवायचं. आपल्याकडे एकदम शॉर्ट ट्रिक आहे, ती तुम्ही लक्षात ठेवा. तुम्ही कोणतंही कॅलेंडर रिपिटेशनचा क्वेश्चन आला तर इझिली सॉल्व्ह करू शकणार. ठीक आहे, आता मी जी ट्रिक सांगते ते तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवा. बघा आता याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे की 2014 या वर्षाची दिनदर्शिका कोणत्या वर्षाच्या दिनदर्शिकेशी समान असेल असं त्यांनी विचारलेलं आहे. मग अशा वेळी काय करायचं बघा, त्यांनी जे वर्ष दिलेलं असतात, समजा इथे दिलेलं आहे 2014, तर त्याच्या आधीचं वर्ष पाहायचं. चेक काय करायचं आपल्याला, आधीचं वर्ष चेक करायचं. आधीचं वर्ष काय असणार आहे 2013. तुम्ही ते चेक करायचं आणि ते पाहायचं की लीप वर्ष आहे का नाही. आता आपली इथे ट्रिक काम करते. जर ते दिलेलं वर्ष लीप वर्ष नसेल तर त्याच्यामध्ये तुम्ही काय करायचं, ह्या 2014 मध्ये काय करणार तुम्ही 11 ऍड करायचं आणि 11 ऍड केल्यानंतर जे वर्ष येणार असेल तेच काय असतं आपलं रिपीट होणारं कॅलेंडर असतं. एकदम सोपं आहे. बाकीचे सगळे खूप सारे तुम्हाला फॉर्म्युले वगैरे सांगतात हे ते, पण ते सगळं लक्षात नाही राहणार. ही सगळ्यात सोपी ट्रिक आहे, तुम्ही अशी लक्षात ठेवा. मी इथे लिहून देते वाटलं तर. बघा गिवन इयर दिलेलं, मराठीत लिहिते मी वाटलं तर. ठीक आहे, इथं बघा दिलेले वर्ष. ठीक आहे, दिलेले वर्ष आणि त्याच्या आधीचं वर्ष. आधीचे वर्ष. ठीक आहे, तर बघा दिलेल्या वर्षाच्या आधीचं वर्ष जर काय असेल, लीप वर्ष असेल, लीप इयर म्हणजे दिलेल्या वर्षाच्या आधीचं वर्ष जर लीप इयर असेल तर तुम्ही काय करायचं आहे, तर दिलेल्या वर्षामध्ये 6 ऍड करायचं आहे. म्हणजे काय येणार आहे तर पुढे रिपीटेड इयर येणार आहे. म्हणजे काय होणार आहे, समान कॅलेंडर येणार आहे. जर दिलेल्या वर्षाच्या आधीचे वर्ष जर लीप वर्ष असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही काय करायचंय 6 ऍड करायचे. म्हणजे तुम्हाला काय येणार आहे तर समान कॅलेंडर म्हणजे रिपीटेड कॅलेंडर येणार आहे. आणि जर दिलेल्या वर्षाच्या आधीचं वर्ष लीप इयर नसेल तर आपण इथे लिहून घेऊया आधीचे वर्ष लीप इयर
नॉट लीप इयर म्हणजे हे लीप इयर नसेल तर दिलेले वर्ष त्याच्यामध्ये काय करायचं, अशा वेळी जर दिलेल्या वर्षाच्या आधीचं वर्ष जर लीप इयर नसेल तर त्याच्यामध्ये तुम्ही काय करायचं, 11ची ऍडिशन करायची बघा. मग तुम्हाला काय येणार आहे तर रिपीटेड इयर येणार आहे, म्हणजेच काय येणार आहे, समान कॅलेंडर येणार आहे. आणि जर समजा की दिलेलं वर्ष हे जर काय असेल लीप इयर असेल तर काय होतं बघा, दिलेले वर्ष जर लीप इयर असेल, ठीक आहे, दिलेले वर्ष जर लीप इयर असेल तर काय करायचं, याच्यामध्ये तुम्हाला 28 ऍड करायचंय, म्हणजे तुम्हाला काय येणार आहे, रिपीटेड इयर येणार आहे. ठीक आहे, तर तुम्ही एवढं लक्षात ठेवलं ना तर तुम्हाला याच्या व्यतिरिक्त रिपीटेड इयर साठी कोणताच फॉर्म्युला कोणतंच काहीच लक्षात ठेवायची गरज नाही. तुम्ही विदिन सेकंड उत्तर काढू शकता. आणि आपल्याला एक्झाम मध्ये काय करायचं असतं, हेच करायचं असतं. आपल्याकडे टाइमची म्हणजे वेळेची कमतरता असते, त्यावेळी तुम्हाला अशा ट्रिक्स काय होतात तर तुम्हाला कामी येतात. तर तुम्ही हे व्यवस्थित लक्षात ठेवा बघा. दिलेल्या वर्षाच्या आधीचं वर्ष जर लीप इयर असेल तर त्याच्यामध्ये 6 ऍड करायचं, म्हणजे तुम्हाला काय येते, रिपीटेड कॅलेंडर येत आहे. आणि मग जर दिलेल्या वर्षाच्या आधीचं लीप इयर नसेल तर त्याच्यामध्ये 11 ऍड करा, आणि दिलेल्या वर्षात जर लीप इयर असेल तर त्याच्यामध्ये 28 ऍड करा, म्हणजे तुम्हाला काय येईल तर रिपीटेड इयर येणार आहे. बघा आता ह्या फॉर्म्युल्यानुसार आपल्याला क्वेश्चन काय विचारले आहे त्यानुसार आपण सॉल्व्ह करू, उत्तर येते का चेक करून पहा तुम्हीच. बघा 2014 या वर्षाची दिनदर्शिका कोणत्या वर्षाच्या दिनदर्शिकेच्या समान असेल असं त्यांनी विचारलेलं आहे. आता दिलेलं वर्ष 2024 आहे तर त्याच्या आधीचं वर्ष काय असणार आहे बघा, त्याच्या आधीचं वर्ष असणार आहे 2013. आणि आपल्याला सर्वांना माहिती आहे 2013 हे काय लीप वर्ष नाही. आता लीप वर्ष नसेल तर आपण काय करतो, लीप वर्ष नाही तर दिलेल्या वर्षामध्ये 11 ऍड करतो, म्हणजे दिलेलं वर्ष काय आहे 2014 आहे, त्याच्यामध्ये तुम्ही ऍड काय करताय बघा 11 ऍड करताय, मग तुमचं रिपीटेड इयर कॅलेंडर काय येणार आहे तो 2025 हे तुमचं रिपीटेड कॅलेंडर येणार आहे. किती, एका सेकंड मध्ये आपण क्वेश्चन सॉल्व्ह केले आहे, म्हणजे तुम्हाला इथे तुमच्या वेळेची खूप बचत होणार आहे. तुम्ही डायरेक्ट तोंडी क्वेश्चन सॉल्व्ह करू शकणार आहे. ठीक आहे, आपल्या ऑप्शन मध्ये कुठे आहे तर ऑप्शन क्रमांक बी, फक्त बी हे आपलं उत्तर येणार आहे. म्हणजेच काय येते 2025 हे आपलं उत्तर येते. अशा टाइपचे तुम्ही क्वेश्चन बघा, वेगवेगळे टाइप क्वेश्चनची प्रॅक्टिस करून बघा, त्याच्यामध्ये हा फॉर्म्युलाचा वापर करून बघा, तुमची प्रॅक्टिस होणार तर तुम्ही डायरेक्ट तोंडी पण हे सोडू शकता. ठीक आहे, आपण नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊयात. काय म्हटलेलं आहे, वयवारीचा क्वेश्चन आहे पहा. बघा काय म्हटलेलं आहे, क्वेश्चन वाचा व्यवस्थित. 5 वर्षापूर्वी रमाच्या आईचे वय तिच्या वयाच्या 5 पट होते. 10 वर्षानंतर रमाचे वय आईच्या वयाच्या निम्मे असेल तर रमाचे आजचे वय काय असं विचारलेलं आहे. वयवारीचा क्वेश्चन आहे. याच्या आधी पण आपण अशा टाइपचे क्वेश्चन सॉल्व्ह करून घेतलेले आहेत, तर तुम्ही हे प्रॅक्टिस म्हणून सोडवत चला. ठीक आहे, काय म्हटलेलं आहे, ज्यावेळेस असा आपल्याला क्वेश्चन असतो त्या आपलं काय करायचं की आपण इथं त्यांनी जसं म्हटलेलं आहे तसं आपण काय करणार, इथे लिहून घेणार. ठीक आहे, बघा काय म्हटलेलं आहे, 5 वर्षापूर्वी रमाच्या आईचे वय तिच्या वयाच्या 5 पट होते. 5 वर्षापूर्वी. ठीक आहे, आपण लिहून घेऊयात. इथं लिहू, मी साईडला इथे लिहिते. ठीक आहे, इथं लिहूयात आपण. इथं 5 वर्षापूर्वी. ठीक आहे, 5 वर्षापूर्वी काय होतं बघा, आणि मग नंतर काय दिलेलं आहे 5 वर्षापूर्वी. ठीक आहे, इथं आपण रमा लिहूयात, इथं रमाची आई लिहूयात. ठीक आहे, बघा 5 वर्षापूर्वी काय होतं तर रमाच्या आईचे वय तिच्या वयाच्या 5 पट होते. आता समजा रमाचं 5 वर्षापूर्वी एक्स वय होतं. ठीक आहे, आपण एक्स मानू, आपल्याला माहिती नाहीये त्यामुळे आपण काय म्हणणार तर एक्स मानणार. 5 वर्षापूर्वी एक्स होतं तर आईचं वय काय होतं तिच्या 5 पट होतं. ठीक आहे, म्हणजे काय असेल आईचं वय 5x असणार आहे 5 वर्षापूर्वी. आता मग काय करायला लागेल, आजचं वय, आजचे वय. बघा आजचं वय म्हणजे काय, आता हे 5 वर्षापूर्वीचं काढलेलं आहे, म्हणजे काय दिलेल्या वयामध्ये त्यांना काय करायला लागणार 5 ऍड करायला लागणार आहे. म्हणजे त्यांचं आजचं वय काय असेल बघा x+5 आणि 5x+5 हे त्यांचं काय असणार आहे आजचं वय असणार आहे. ठीक आहे, तर पुढे काय म्हटलेलं आहे पहा, तर
10 वर्षानंतरचं विचारलं आहे. तर ठीक आहे, आपण 10 वर्षानंतर काय येईल यांचं वय? 10 वर्षानंतर. ठीक आहे, 10 वर्षानंतर. 10 वर्षानंतर काय होणार आहे? आजच्या वयामध्ये तुम्हाला काय करायला लागणार आहे? 10 ऍड करायला लागणार आहे. म्हणजे 10 वर्षानंतरचं तुम्हाला काय भेटणार आहे? तर वय भेटणार आहे. बघा, त्यांचं आजचं वय, रमाचं आजचं वय x+5 आहे. तर तुम्हाला त्यामध्ये काय करायला लागणार आहे? x+5 प्लस अजून त्याच्यामध्ये काय करायला लागणार आहे? 10. आणि इथे पण काय करायला लागणार आहे? 5x+5 अधिक काय करावं लागणार आहे? 10. म्हणजे इथे तुम्ही हे सिम्प्लिफाय केलं, सॉल्व्ह केलं तर काय येतं? x+15. म्हणजे 10 वर्षानंतर असं असेल. आणि इथं काय असणार आहे? 5x+15 असणार आहे. ठीक आहे, बघा इथंपर्यंत समजलं. 10 वर्षानंतर त्यांची वय काय असणार आहेत? तेवढी असणार आहेत. पण तिथे कंपॅरिझन दिलंय बघा, त्यांनी पुढच्या एका सेंटेन्स मध्ये काय म्हटलेलं आहे? कम्पेअर केलेलं आहे. त्यांनी म्हटलेलं आहे की 10 वर्षानंतर रमाचे वय आईच्या निम्मे असेल. बरं ठीक आहे, 10 वर्षानंतर बघा कसं कंडिशन असणार आहे. आता आपल्याला लिहायला जागा मी इकडे सॉल्व्ह करते पहा. 10 वर्षानंतर बघा, 10 वर्षानंतर रमाचं वय काय आहे? x+15 आहे. तर ते आईचं वय काय असणार आहे? तिच्या वयाच्या काय असणार आहे? 10 वर्षानंतर रमाचे वय आईच्या वयाच्या निम्मे असेल तर रमाच्या आजचे वय काय असं म्हटलेलं आहे. ठीक आहे, तर कसं असणार आहे? 5x+15. ठीक आहे, तर आपण हे बरोबरचं चिन्ह काय देतोय? तर यांनी बराबरी कंपॅरिझन करून बरोबरी करून सांगितलेलं आहे. त्यामुळे आपण काय करतोय? बघा इथे मी थोडंसं हे ड्रॉ करते म्हणजे हे वरचं असं लक्षात येईल. ठीक आहे, चला इथं थोडीशी जागा खाली आपण इथे सॉल्व्ह करून घेऊयात. आता हे 2 इथं डिवाइडला इकडे काय होणार? मल्टिप्लिकेशन. मग इथं काय येईल? 2x+30. आपण काय केलंय? दोन्ही गुणलेलं आहे कारण इथे काय आहे? ते भागाकारमध्ये आहे. हे बेसिक सर्वांना माहिती आहे कसं आलं ते. इथं काय येणार? 5x+15. ठीक आहे, तर काय होणार आहे बघा, इथं 30 मधून 15 येणार आहे. इकडे 15 प्लसला, इकडे मायनसला येईल. इकडे 5x आणि इथे 2x प्लसला आहे, इकडे मायनसला येईल. तर इथं काय राहतंय बघा? 15 आणि खाली राहतंय 3x राहतंय. म्हणजेच हे कसं होतंय? तर x = काय येणार आहे? 15/3. म्हणजेच x = काय भेटते आपल्याला? 5 भेटते. म्हणजेच काय भेटले बघा? 5 वर्षापूर्वीचं रमाचं वय x भेटले. पण तिचं काय विचारलं आहे? आजचे वय विचारलेलं आहे. आणि आपण आजचे वय रमाचं कसं काढलेलं आहे? x+5. आपल्याकडे x ची किंमत आहे. आता आपण त्याच्यामध्ये काय करायचं? 5 ऍड करायचं. तोंडी करा एकदम. काय? 5 + 5 काय येणार आहे? 10. म्हणजे रमाचं आजचं वय, आजचे वय काय आलेलं आहे? रमाचं आजचं वय काय आलेलं आहे? तर 10 हे आजचं वय आलेलं आहे. आपल्या ऑप्शन मध्ये कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 10 वर्ष हे आपलं काय असणार आहे? उत्तर असणार आहे. ठीक आहे, सोपं होतं. तुम्हाला फक्त दिलेली कंडिशन असते, जशी माहिती दिलेली असते ती व्यवस्थित तुम्हाला मांडणी करता आली पाहिजे. ठीक आहे, पुढच्या क्वेश्चन कडे आपण जाऊयात. बघा काय आहे? ब्लड रिलेशनचा क्वेश्चन आहे. याच्या आधी पण सॉल्व्ह केलेले आहेत आपण असे क्वेश्चन. असिस्टंट ट्री 15 जून 2014चा हा क्वेश्चन आहे. आपण जुने पण क्वेश्चन घेत आहोत, नवीन पण क्वेश्चन आपण काय करतो? कव्हर करून घेत आहोत. जरी क्वेश्चन बदललेले असले म्हणजे टाईप तोच असतो, फक्त काय होतंय त्याच्यामधली जी अंक वगैरे असतात की माहिती आहे ती चेंज होते, नाहीतर टाईप काय असतो? सेमच असतो. बघा काय म्हटलेलं आहे? आपण काय करायचं? अशी डायग्राम दिली, असं माहिती दिली की डायग्राम नेहमीप्रमाणे ड्रॉ करून घ्यायची. ठीक आहे, काय म्हटलेलं आहे? सी ही ए ची एकुलती एक नणंद आहे. ठीक आहे, ए इथं आहे समजा, ही ए आहे, तिची नणंद कोण आहे? ही सी आहे. ठीक आहे, ही नणंद आहे. परत काय म्हटलेलं आहे? सी ही बी ची आत्या आहे. ठीक आहे, इथं बी आणि ही सी काय आहे? आत्या आहे. ठीक आहे, हिची नणंद आहे आणि याची आत्या आहे, म्हणजे ही कोण असणार आहे? ए ही बी ची आई असणार आहे. ठीक आहे, इथं लिहायची काही गरज नाहीये कारण क्वेश्चन मध्ये विचारलेलं नाहीये. पुढच्या पार्ट मध्ये काय म्हटलेलं आहे बघा? डी हा सी चा एकुलता एक भाऊ आहे. ठीक आहे, आपण ह्याच्यासाठी गोल वापरूयात, मेल साठी आपण त्रिकोण वापरूयात. ठीक आहे, ठीक आहे. आता याचं जेंडर नाही माहिती आपल्याला. ही कोण आहे? सी ची कोण आहे? तर डी हा सी चा भाऊ आहे.
ठीक आहे, ही ए ची सी ननंद आहे आणि सी चा डी भाऊ आहे. म्हणजेच काय असणार आहे बघा, तुम्हाला इथे सरळ सरळ दिसतंय ए आणि डी हे नवरा बायको आहेत, म्हणजे कोण आहेत, पती पत्नी आहेत. तर त्यांनी विचारलं काय आहे क्वेश्चन मध्ये, कोणाचं कोणाशी नातं विचारलेलं आहे, डी ही ए ची कोण, ए तर काय विचारलं, ए ही डी ची कोण, म्हणजे ए कोण आहे डी ची असं विचारलेलं आहे. तर काय येणार आहे उत्तर, तर उत्तर काय येणार आहे, तर पत्नी हे उत्तर येणार आहे. ठीक आहे, आपल्या ऑप्शन मध्ये कुठे आहे, तर ऑप्शन क्रमांक 3 पत्नी हे आपलं उत्तर असणार आहे. ठीक आहे, सोपं होतं. असे डायग्राम काढून घ्यायची, जर समजत नसेल तर शक्यतो तुम्ही असे क्वेश्चन तोंडी सोडवण्याचा प्रयत्न करा, कारण सोपे क्वेश्चन असतात. आणि ज्यांना खूप म्हणजे प्रॉब्लेम होत असेल तर त्यांनी सरळ डायग्राम काढायची, कारण रिस्क नाही घ्यायची, हातचे क्वेश्चन असतात, मार्क जाऊन द्यायचे नाही. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन घेऊयात. बघा, डायरेक्शनचा क्वेश्चन आहे. काय म्हटलेलं आहे त्यांनी, पिंकी पूर्वेच्या दिशेने 600 मीटर अंतर कापते, त्यानंतर डावीकडे वळून 500 मीटर जाते, नंतर ती डावीकडे वळते आणि 600 मीटर चालते, पुन्हा ती डावीकडे वळते आणि 500 मीटर अंतर कापून थांबते. सुरुवातीच्या स्थानापासून आता ती किती मीटर अंतरावर आहे. SSC 2015चा हा क्वेश्चन आहे. सर्वच एक्झाम मध्ये डायरेक्शनचे क्वेश्चन विचारतात. ठीक आहे, तर ह्या क्वेश्चनची काय करायची, आपण अशा टाईपच्या क्वेश्चनची प्रॅक्टिस करून घ्यायची. इथे हे उदाहरणार्थ नाहीये, हे ब्रॅकेट पण नाहीये, थोडंसं टायपिंग मिस्टेक झालेली आहे. काय म्हटलेलं आहे, त्यांनी जसं माहिती दिलेली असते आपण काय करायची, ती ड्रॉ करून घ्यायची. ठीक आहे, बघा काय म्हटलेलं आहे, पिंकी पूर्वेच्या दिशेने, आपलं नेहमीप्रमाणे दिशा पूर्व, पश्चिम, ठीक आहे, उत्तर आणि दक्षिण. ठीक आहे, सगळ्यांना माहिती आहे दिशा, तरी पण मी काढलेली आहे. काही जणांना दिशांमध्ये पण जम्बलिंग होतं. ठीक आहे, काय म्हटलेलं आहे, पिंकी पूर्वेच्या दिशेने 600 मीटर अंतर कापते. तर पूर्व दिशा या साईडला आहे बघा, पूर्व दिशा या साईडला, तर ती काय करते, 600 मीटर अंतर कापते. बघा हिचं ती काय सुरुवातीचं स्थान आहे पिंकीचं. ठीक आहे, पिंकी इथं आहे, तिने 600 मीटर अंतर पूर्वेकडे जाऊन कापलं. ठीक आहे, त्यानंतर ती डावीकडे वळून 500 मीटर जाते, म्हणजे तिची डावी बाजू कोणती असणार आहे, तर ही वरची साईड असणार आहे, तर ती 500 मीटर जाते बघा. ठीक आहे, 500 मीटर गेली ती. बर, परत मग काय, नंतर ती परत डावीकडे होते बघा, तिची आता ही उजवी बाजू असणार आहे आणि ही डावी बाजू असणार आहे, तर मग ही कशी येणार आहे, अशी परत 600 मीटर येते ती. ठीक आहे, 600 मीटर आली, मग नंतर पुन्हा ती डावीकडे वळते. आता तिची बाजू, डावी बाजू कोणती असणार आहे पहा, ही उजवी बाजू असणार आहे आणि ही खालची कोणती असणार आहे, तर डावी बाजू असणार आहे. खालची असणार आहे ती डावी बाजू असणार आहे. मग ती किती येते डिस्टन्स कापून, तर खाली किती येते ती, तर 500 मीटर चालते ती. ठीक आहे, तिचं एंड कुठे होतंय, तर इथे होते. आणि क्वेश्चन मध्ये काय विचारले पहा त्यांनी, तर तिचे अंतर कापून थांबते, 500 मीटर अंतर कापून ती थांबली समजा इथे, तर सुरुवातीच्या स्थानापासून ती आता किती मीटर अंतरावरती आहे असं विचारलेलं आहे. आणि तुम्हाला डायग्राम मध्ये बघा सरळ सरळ दिसतंय, तर तिने जिथं स्टार्ट केलं होतं तिथंच तिचं काय झालेलं आहे, एंड झालेला आहे. म्हणजे जिथून तिने सुरुवात केली होती तिथेच ती अशी फिरून कुठे येऊन थांबलेली आहे, त्याच ठिकाणी येऊन थांबलेली आहे. म्हणजे उत्तर काय असणार आहे, तर 0 मीटर हे आपलं उत्तर असणार आहे. ठीक आहे, सोपं होतं, फक्त डायग्राम व्यवस्थित काढून घ्यायची. ठीक आहे, पुढच्या क्वेश्चन कडे जाऊयात. बघा काय म्हटलेलं आहे, एकाच गटातील 5 सदस्य रांगेत बसले आहेत आणि आर हा पीच्या डावीकडे आहे पण टीच्या उजवीकडे आहे, क्यू हा एसच्या डावीकडे आहे पण पीच्या उजवीकडे आहे, तर मध्यभागी कोण, असं त्यांनी विचारलेलं आहे. ठीक आहे, आता हा रांगेचा क्वेश्चन आहे. आपल्याला काय करायचं, त्यांच्या वेगवेगळ्या पोझिशन आहेत त्या काय करायच्या आहेत, तर व्यवस्थित काढून घ्यायच्या आहेत. ठीक आहे, आता ही समजा रांग आहे, याची ह्या रांगेची काय आहे, ती ही लेफ्ट साइड आहे आणि राईट साइड आहे. ठीक आहे, तर काय म्हटलेलं आहे, त्यांनी जसं म्हटलंय तसं ड्रॉ करून घेऊयात. आर हा पीच्या डावीकडे, समजा या साईडला डावीकडे पीच्या इथं पी असेल तर इकडे आर आहे. ठीक आहे, पीच्या डावीकडे पण टीच्या उजवीकडे आहे. ठीक आहे, पीच्या डावीकडे आहे पण टीच्या उजवीकडे आहे, म्हणजे इथं काय येणार, हे यल म्हणजे वेगळं आहे, तुम्ही याला अल्फाबेट वगैरे समजणार, त्याला गोल करते मी. ठीक आहे, तर पुढे काय म्हटलेलं आहे,
क्यू हा यसच्या डावीकडे, आता समजा इथं क्यू ची पोझिशन नाही माहितीये पण आपल्याला हे माहितीये क्यू हा यसच्या डावीकडे, ठीक आहे, पण पीच्या उजवीकडे आहे, म्हणजे काय होणार आहे तर ही अशी डायग्राम येणार आहे ना. आपल्याकडे पी इथे आहे बघा, म्हणजे पी नंतर काय येत आहे इथं आपण काढल्याप्रमाणे, तर इथं क्यू येत आहे आणि त्याच्यानंतर काय येत आहे तर यस येत आहे. म्हणजे किती जण होते, 5च जण होते, आपल्याला व्यवस्थित सगळ्यांच्या पोझिशन भेटलेल्या आहेत, ठीक आहे. आपला क्वेश्चन इथे संपलेला नाहीये. तर त्यांनी काय विचारलेलं आहे तर या रांगेच्या मध्यभागी कोण आहे, तर बघा तुम्हाला हे सरळ सरळ दिसतंय, इकडे दोघ जण, मध्यस्थी कोण आहे, मध्यभागी कोण आहे तर पी आहे, आणि आपलं उत्तर काय असणार आहे पी, ऑप्शन क्रमांक 2 हे आपलं उत्तर असणार आहे, ठीक आहे. सोपं होतं, डायग्राम काढून घ्यायची, तुम्हाला व्यवस्थित उत्तरापर्यंत तुम्ही आरामात पोहोचता, ठीक आहे. पुढच्या क्वेश्चन कडे जाऊयात. बघा SSC 2015चा क्वेश्चन आहे. इथं काहीतरी त्यांनी जसं दिले, आता हे कसं आलं हे शोधायचं आहे आपल्याला. बघा काय म्हटलेलं आहे, 8 गुणुले 9 गुणुले 8 गुणुले 7 इज इक्वल टू 24 म्हटलेलं आहे. आणि असं एक बघता तुम्हाला लक्षात आले की याचा गुणाकार केल्यानंतर खूप मोठी संख्या येते, 24 तर याचं उत्तर नाहीये, पण ते आलंय उत्तर, पण कसं आलंय हे आपल्याला शोधायचं आहे. आणि त्यांनी पुढे त्याच्यासाठी अजून एक दिलेलं आहे बघा, 4 गुणुले 7 गुणुले 3 इज इक्वल टू 14, ठीक आहे. यांचा गुणाकार केला तर हे उत्तर येत नाहीये, पण हे उत्तर आलंय, कसं आलंय हे आपल्याला शोधायचं आहे. तुम्ही एक ऑब्झर्व केलं, आता गुणाकार म्हटलं की खूप मोठी संख्या येते, ते आपल्याला बघता क्षण येतं की याचं उत्तर नाहीये, पण याची जर ऍडिशन करून बघितली तर ऍडिशन येते का हे आपण चेक करून पाहूयात. बघा ऍडिशन करा, ह्याची किती ऍडिशन येणार बघा, तर याची ऍडिशन केली तर तुम्हाला काय येणार आहे 24 हे उत्तर येते. बघा याच्यामध्ये 7मध्ये 3 घाला, 7 आणि 3 10 आणि 4 14, म्हणजे याचं काय होते तर ऍडिशन केली जाते. म्हणजे इथं काय केलंय, मल्टिप्लिकेशनच्या ऐवजी प्लसचं चिन्ह वापरलेलं आहे, म्हणजे अधिकचं चिन्ह वापरलेलं आहे. म्हणजे इथं त्यांनी काय केलंय, मल्टिप्लिकेशनला प्लसनी रिप्लेस केलेलं आहे. म्हणजे आपल्याला क्वेश्चन मध्ये पण काय करायचं आहे तसं सॉल्व्ह करायचं आहे, ठीक आहे. त्यांनी असं दिलेलं आहे, तर काय हे उत्तर विचारलेलं आहे. तर बघा आपण गुणुलेला आपण अधिक लिहून घेऊयात, कारण त्याच्या आधीच्या कोड मध्ये पण तसंच त्यांनी केलेलं आहे. तर आपलं उत्तर काय यायला पाहिजे, 9 अधिक 1 10 आणि 2 12, ठीक आहे. आपलं उत्तर काय येते तर 12 हे आपलं उत्तर येत आहे. आपल्या ऑप्शन मध्ये कुठे आहे 12, ऑप्शन क्रमांक 1 12 हे आपलं उत्तर आलेलं आहे, ठीक आहे. आपल्याला हे शोधून काढायचं, हे छोटं होतं तुम्हाला लक्षात आलं, म्हणजे तुम्हाला ह्या छोट्या छोट्या गोष्टी लक्षात आल्या पाहिजे. इतकी मोठी संख्या मल्टिप्लिकेशन केलं तर मोठी संख्या येणार, लहान तर येणार नाही. जर लहान संख्या येत असेल तर काय होतं त्याच्यामध्ये एकतर ऍडिशन होत असेल किंवा सबट्रॅक्शन होत असेल, ह्या गोष्टी तुम्हाला छोट्या छोट्या लक्षात आल्या पाहिजे, ठीक आहे. पुढच्या क्वेश्चन कडे जाऊयात. बघा काय म्हटलेलं आहे याच्यामध्ये, खालील प्रश्न शब्दांचे काही संच दिलेले आहेत, त्या संचातील शब्दांमध्ये एक घटक सोडून इतर सर्व घटकांमध्ये विशिष्ट प्रकारचे साम्य आहे ते ओळखून संचातील विसंगत घटक, विजोड पदक, चुकीचे पदक ओळखा. चुकीचे पदक किंवा विसंगत घटक आपल्याला ओळखायचा आहे. त्यांनी एक संच दिलेला आहे, तो काहीतरी पॅटर्न फॉलो करतोय आणि त्याच्यामध्ये एक कुठला तरी घटक असा आहे की तो बसत नाहीये, तो आपल्याला काय करायचा शोधून काढायचा आहे. IBPS 2002चा क्वेश्चन आहे, वेगवेगळ्या एक्झाम मध्ये अशा टाइपचे क्वेश्चन विचारले जातात, ठीक आहे. बघा त्याच्यामध्ये मोहरी, बाजरी, तांदूळ, गहू असं दिलेलं आहे. बघा तुम्हाला हे बघता क्षणी लक्षात आलं असेल, असं कोणी आहे काय की याला याच्यामध्ये लक्षात नाही आलं की विसंगत कोण आहे. याच्यामध्ये कोणीही सांगू शकतं की विसंगत काय आहे, तर याच्यामध्ये मोहरी हे विसंगत आहे. त्याच्या मागचं कारण असं आहे की बाकी सगळे काय आहेत बघा तृणधान्य आहेत आणि मोहरी हे तृणधान्य नाहीये, त्याच्यामुळे वेगळं विसंगत पद कोणतं असणार आहे तर मोहरी हे असणार आहे. आपला ऑप्शन क्रमांक 1 मोहरी हे उत्तर असणार आहे, ठीक आहे. पुढच्या क्वेश्चन कडे जाऊयात. बघा योग्य पर्याय वापरून रिकामी जागा भरा असं म्हटलेलं आहे. सेट 2011चा हा क्वेश्चन आहे. मालिकेचे क्वेश्चन आपण याच्या आधी पण सॉल्व्ह केलेले आहेत, पॅटर्न शोधायचा असतो आपल्याला. आता बघा हा थोडासा वेगळ्या टाईपचा क्वेश्चन आहे, पण ज्यांना प्रॅक्टिस असेल त्यांना पण बघता क्षणी पण लक्षात आलं असेल बघा याच्यामध्ये पॅटर्न काय आहे ते, तरी पण आपण एक्सप्लेन करूच या तिथे. ठीक आहे, काय म्हटलेलं आहे आपण हे लिहून घेऊयात आणि पुढे त्यांना विचारलेला आहे, हा इथे क्वेश्चन मार्क आहे, त्यांनी विचारलेलं की पुढची जागा काय असणार आहे, आपल्याला रिकामी जागा भरायची आहे. बघा तुम्ही इथे एक ऑब्झर्व केलं तर इथं प्लस मायनस वगैरे करून पहा तुम्ही, तर त्याच्यामध्ये तुम्हाला असं वेगळा काही पॅटर्न वगैरे दिसत नाहीये. आपण आपलं नेहमी म्हणणं काय असतं, खूप जर फरक नसेल तर काय होतं प्लस किंवा मायनस होतं, मल्टिप्लिकेशन वगैरे तर नाही होत. इथे असं प्लस मायनस केलं तरी तुम्हाला इतका फरक नाही दिसणार, पण एक जनरल तुम्ही ऑब्झर्व केलं त्याच्याकडे बघून तर तुम्हाला लक्षात आलं असेल. बघा इथं काय होतंय
इथं 21 दिलंय तर ह्याचं काय केलं उलट, हे इंटरचेंज केलेत बघा. इथं काय केलंय 12 केलंय, पुढं काय आहे 32 आहे, 32चं इंटरचेंज केलंय तर 23 केलंय. ठीक आहे, पुढं काय त्याच्यानंतर काय आहे 43, 43चं काय केलंय 34 केलंय. त्याच्या पुढे काय आहे तर पुढे आहे 54 दिलेलं आहे. तर आता याचं हे रिप्लेस केलं, इंटरचेंज केल्या जर दोन्ही प्लेसेस जर इंटरचेंज केल्या तर काय येईल बघा 45 हे उत्तर येणार आहे. आणि आपल्याला काय करायचं होतं तेच काढायचं होतं. कधी कधी अक्षर मालिकेमधले वेगवेगळे टाईप असतात, त्याच्यामध्ये फक्त फरक, डिफरन्स, ऍडिशन, मल्टिप्लिकेशन हेच नसतं, तर काय काय वेळी असं आपल्या ऑब्झर्वेशन स्किल पण कामी येतात. सोपं होतं. इथं तुम्ही ऍडिशन, सबस्ट्रॅक्शन वगैरे काहीच करत बसायचं नव्हतं. ठीक आहे, आपला ऑप्शन क्रमांक 1 45 हे आपलं काय येणार आहे उत्तर येणार आहे. ठीक आहे, आपण नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊयात. काय म्हटलेलं आहे, खाली दिलेल्या संकल्पना अर्थपूर्ण व तार्किक पद्धतीने मांडून योग्य क्रम कोणता ते शोधा असं म्हटलेलं आहे. परत हा पण क्वेश्चन कुठला आहे, सेट एक्झाम जून 2019 आहे. म्हणजे सगळ्याच वेगवेगळ्या टाईपच्या एक्झाम मध्ये अशाच टाईपचे क्वेश्चन काय होत असतात तर रिपीट होत असतात. जरी रिपीट नाही क्वेश्चन झाले तर काय होतं की त्यातला जो म्हणजे टाईप आहे तो तरी रिपीट होतो. ठीक आहे, थीम रिपीट होत असते. खाली दिलेल्या संकल्पना अर्थपूर्ण व तार्किक पद्धतीने मांडून योग्य क्रम कोणता तो शोधा. म्हणजे क्रम काढायचा आहे, तो पण कसा अर्थपूर्ण आणि तार्किक पद्धतीने क्रम त्याचा शोधायचा आहे. बघा इथे त्यांनी काय दिलंय, गवत, दही, दूध, गाय, लोणी. दूध, गाय, लोणी वगैरे असं म्हटलं की आपल्याला काय लक्षात येते समोर तर प्रोसेस, स्टेप लक्षात येते. कोणत्या स्टेप नंतर काय स्टेप असते हे लक्षात आपल्याला लगेच आलं असेल. तर बघा इथे काय दिले आहे तर गवत आहे, मला लक्षात आलं असेल. गवत कोण खातं, गवत कोण खातं तर गाय खाते बघा. ठीक आहे, मग आपल्याला गाय काय देणार तर दूध देते, आणि दुधाचं काय होतं आपण काय करतो दही करतो, आणि दह्यापासून काय मिळतं आपल्याला तर लोणी भेटतं. म्हणजे यांनी काय केलेलं आहे, हा सिक्वेन्स दिलेला आहे, तो आपल्याला काय करायचा क्रम लावायचा आहे. पण तो कसा आहे बघा, पहिल्यांदा 1 नंबरला काय येणार आहे तर गवत, परत काय येईल गाय, दूध, दही आणि परत लोणी. ठीक आहे, लास्टला लोणी येणार आहे. तर गवतासाठी काय असणार आहे ए असणार आहे, गाईसाठी काय आहे डी आहे, दुधासाठी काय आहे बघा सी, दही किती नंबरला आहे तर बी आहे, आणि लोणीसाठी काय आहे ई. आणि आपल्या ऑप्शन मध्ये कुठे आहे हा क्रम बघा तर ए डी सी बी ई, ऑप्शन क्रमांक 1 हे आपलं काय असणार आहे उत्तर असणार आहे. फक्त इथे काय करायचं आपला कॉमन सेन्स यूज करायचं, बाकी वेगळं काहीच करायचं नाहीये इकडे. ठीक आहे, पुढच्या क्वेश्चन कडे जाऊयात आपण. बघा डायग्रामचे क्वेश्चन आहे. आपण काय करत आहे तर प्रत्येक लेक्चर मध्ये एक तरी डायग्राम कव्हर करण्याचा प्रयत्न करत आहोत, आणि त्याच्यामध्ये आपण काय करताय तर वेगवेगळ्या शॉर्ट ट्रिकचा वापर करत आहोत. ठीक आहे, एमपीएससी क्लर्क टायपिस्ट जुलै 2014चा हा क्वेश्चन आहे. ठीक आहे, इथं त्यांनी ही डायग्राम दिलेली आहे. तर यात एकूण चौकोन किती असं विचारलेलं आहे. आपण लास्ट जे लेक्चर झालं त्याच्यामध्ये चौकोन आणि चौरस यातला फरक पाहिलेला आहे. ठीक आहे, कोणाला याच्यामध्ये डाऊट नसणार आहे. ठीक, बघा काय करायचं, अशी डायग्राम असेल की सरळ नंबरिंग करून घ्यायचे 1 2 3 4, 1 2 3 4. ठीक आहे, काय करायची आता यांची ऍडिशन करायची, झालं संपलं गणित. इथेच यात वेगळं काहीच नव्हतं. ह्याच्या आधी आपण अशा टाईपचे क्वेश्चन सॉल्व्ह केलेले आहेत. 2 + 3 + 4 ही आपण ट्रिक आधी वापरलेली आहे. परत सेम 1 + 2 + 3 + 4. ठीक आहे, बघा यांची ऍडिशन करून पहा काय येते बघा 3 3 3 6 4 10. ठीक आहे, पुढे पण काय येईल सेम संच आहे तर 10 येणार आहे. म्हणजे ऍडिशन केली तर उत्तर काय येणार आहे 20 चौकोन. ठीक आहे, आपल्या ऑप्शन मध्ये कुठे आहे तर ऑप्शन क्रमांक 1 हे उत्तर येणार आहे. ऑप्शन क्रमांक 1 20 चौकोन हे आपलं उत्तर असणार आहे. ठीक आहे, आपण पुढच्या क्वेश्चन कडे जाऊयात. आतापर्यंत आपले 14 क्वेश्चन झालेले आहेत. आपला शेवटचा क्वेश्चन राहिलेला आहे पहा. बघा आकृत्याचाच क्वेश्चन आहे हा. तर त्यांनी विचारलेला आहे की प्रश्न आकृती दिलेली आहे, त्याच्यावरून पुढची कोणती आकृती येणार आहे हे आपल्याला काढायचं आहे. बघा इथे एक तुम्हाला लक्षात येईल, पहिल्यांदा बाण दिलेले आहेत त्याच्यावरून पंचकोन तयार झालाय, परत 3 बाण दिलेले आहेत, परत पुढे काय येईल असं त्यांनी विचारलेलं आहे. तुम्ही एक ऑब्झर्व केलं तर 1 2 3 4 5
5 बाण दिलेले आहेत आणि त्याच्यानंतर काय येतोय तर पंचकोन येतोय बघा 1 2 3 4 5 म्हणजे काय होतंय 5 बाण दिले तर पंचकोन येतोय आणि जर 3 बाण दिले तर काय येईल बघा इथे किती दिलेले आहेत 1 2 3 3 बाण दिले तर ऑब्वियस काय आहे तर पुढे त्रिकोणच येणार ठीक आहे तर आपल्या ऑप्शन मध्ये कुठे आहे त्रिकोण तर ऑप्शन क्रमांक 4 त्रिकोण हे आपलं उत्तर असणार आहे ठीक आहे एकदम सोपं होतं आजच्या आपण 15 क्वेश्चन डिस्कस केले हे विविध एक्झाम मध्ये विचारले गेलेले क्वेश्चन आहेत आणि अशा टाइपचे क्वेश्चन वेगवेगळ्या एक्झाम मध्ये आहे असा क्वेश्चन जरी रिपीट नाही झाला तर त्याची थीम रिपीट होते त्याच्यामुळे जास्तीत जास्त अशा टाइपचे क्वेश्चनची आपण प्रॅक्टिस करून घेणार आहोत ठीक आहे आजचं आपलं लेक्चर इथेच आपण संपवत आहोत धन्यवाद